नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ थोडा जरी मोठा झाला ना, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा सर्व प्रवासी आहेत जे बसनी प्रवास करतात, एसटी महामंडळाने प्रवास करतात आणि सगळे जे ड्रायव्हर बांधव आहेत त्यांच्यासाठी पण आहे. आता इथे एसटी महामंडळाने एक जाहिरात प्रदर्शित केलेली आहे. त्यांनी सांगितलं की 3 वर्ष जुना ट्रान्सपोर्ट व्हेकल, हेवी मोटर व्हेकल ट्रान्सपोर्ट असे ड्रायव्हरची भरती आहे कंत्राटी पद्धतीवर. स्वारगेट, पुणे, बोरवली असं हे ठिकाण दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की प्रशिक्षण पुढच्या महिन्यामध्ये आहे. फक्त 3 दिवसाचं प्रशिक्षण आहे. 3 का 6 दिवसाचं प्रशिक्षण आहे, विचार करा. आणि ह्या बसेस ज्या आहेत ना, हे जे ड्रायव्हरची नियुक्ती होणार आहे ना, ते मुंबई पुणे हे 2 मेट्रो शहरामध्ये जोडणाऱ्या ज्या बसेस धावतात एक्सप्रेस हायवेने, त्याच्यावर त्यांची नियुक्ती होणार आहे. आता मला हा इथे प्रश्नचिन्ह उद्भवतो. साधारण 3 वर्ष ड्रायव्हिंगचं लायसन आहे. आता इथे दुसरा एक बाब आहे की इथं बॅचचं काही नमूद केलेलं नाही. पॅसेंजर बॅच असतो, बस बॅच, इथे काही नमूद केलं नाही. फक्त हेवी व्हेकलचं दिलेलं आहे ट्रान्सपोर्ट. इथं बॅच नमूद केलं नाही. म्हणजे मी का बोलतो बॅच नमूद केलं नाही, की समजा इथे तिथे गेल्यानंतर विचारलं तुमच्याकडे बॅच कुठं आहे, म्हणजे समजा फक्त इथे नमूद केले की तुमचं हेवी लायसन पाहिजे 3 वर्षाचं. मग समजा लांबून लांबून जर ड्रायव्हर आले आणि तिथे विचारलं की तुमच्याकडे बॅच आहे का, मग काय करणार? हे नमूद करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, 3 वर्ष फक्त ज्याचं लायसन आहे ना त्याला तिथं कामाला रुजू ठेवणार आहे. आणि हे सगळे कंत्राट बेसिसवर आहे. आता मला असं वाटतं, पूर्वी काय असायचं की बहुतेक जे ड्रायव्हर होते माझ्या वयाचे जे आहेत, 35 वर्षापर्यंत, आता मला 35 वर्षाचा अनुभव आहे, माझ्याकडे पण बॅच आहे, कळलं का? तर हा बॅच माझा ना तुम्हाला दाखवतो बघा. आता तुम्हाला दाखवतो हा बॅच आहे माझा, कळलं का? हा पॅसेंजर बॅच आहे, हेवी व्हेकल पॅसेंजर बस बॅच. तर मला हे कळत नाही की जर अशा ड्रायव्हरला जर तुम्ही भरती केलं 3 वर्ष जुना, तर त्याला अनुभव काय आहे, लाईनवर गाडी चालवण्याचा काय अनुभव आहे? मग एक्सप्रेस हायवे असो, तिथे गाडी चालवण्याचा काय अनुभव आहे मला सांगा, काय असू शकतो? पूर्वी ट्रक खलाशीचं काम करायचे क्लीनर की, त्याच्यानंतर मग त्याला एसटी महामंडळ आल्यानंतर साधारण 3 महिने त्याचं ट्रेनिंग व्हायचं. कोकण ह्या साईडला तिकडं घाट माथ्यावर त्यांचं ट्रेनिंग पुरं व्हायचं आणि नंतर त्याला ना महामंडळामध्ये स्थायिक करून घेतलं जायचं. पण हे आता प्रवाशाच्या जीवाची खेळ नाही. हे 3 वर्ष म्हणजे त्याला काय अनुभव असणार मला सांगा ना गाडी चालवण्याचा? मी ड्रायव्हर असून मी इथं प्रश्नचिन्ह उभं करतो. त्या ड्रायव्हरला काय अनुभव असणार आहे मला सांगा? एक्सप्रेस हायवेचं हे 200 किलोमीटरचे जे अंतर आहे, तो कसल्या पद्धतीने गाडी चालवणार? आणि सगळ्या आता ऑटो गाड्या आहेत. कालच भांडुपला ऑटो गाडीचं ते ऑटो बस होती इलेक्ट्रिक, त्याचा अपघात झाला. 1 वर्षापूर्वी कुर्ल्याला झाला. यांना ऑटोमॅटिक गाडी चालवण्याचा अनुभव आहे की नाही, हे सगळं बघणं गरजेचं आहे. मुळात 3 वर्षाची नियुक्ती करणं हेच चुकीचं काम आहे. तुम्हाला काय वाटतं? ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.